नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी जी 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:45 सुरू होत असून ती 23 जानेवारी रोजी रात्री 2:28 राहणार आहे. उदय तिथी अनुसार 22 जानेवारी रोजीच आपण गणेश जयंती ही साजरी करणार आहोत. या दिवसाला तिळकुंड चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, काश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायांनी महोत्कट विनायक रूपात जन्म घेतला होता. दुष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार त्यांचा झाला होता. आता ह्या दिवशी काय करावे, तर या दिवशी सकाळी उठून स्नानाच्या पाण्यामध्ये थोडे पांढरे तीळ घालून आपण आंघोळ करायची आहे. या दिवशी गणेश पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला गणेश पूजन हे घरच्या घरी आपण करायचे आहे. बघा, साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी ही पूजा करायची आहे. तर या दिवशी काय करायचं आहे, तुम्ही एक छान चौरंग घ्या, खाली स्वस्तिक काढा, त्याच्यानंतर त्याच्यावरती लाल वस्त्र घाला, त्याच्यावरती अक्षताने, मी इथं जसं स्वस्तिक काढलं तरीही चालेल किंवा नुसतं वर्तुळ म्हणजे गोल केलं आणि त्यामध्ये जरी अक्षता घातली आणि वर हळद कुंकू घातलं तरीसुद्धा चालू शकतं. छान आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक आपल्याला तामण घ्यायचं आहे आणि पहिली आचमन करून आपली शुद्धी करून घ्यायची आहे. आणि नंतर परत तामणातलं पाणी काढून घ्या, तामण स्वच्छ करा, खालती अक्षता ठेवा आणि आपल्याला गणपती बाप्पांना या दिवशी न विसरता अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती ही कंपल्सरी आहे, तुमच्याकडं पाहिजेतच, तरच गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्ही छान अभिषेक घालू शकता. आता आपण अभिषेक या दिवशी गंगाजलाने घालू शकतो. त्याच्यानंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आणि अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाच्या 11 आवृत्ती ह्या आपल्याला त्याचबरोबर म्हणायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर एक खेपा गणपती स्तोत्राचं सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर छान गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घ्या आणि त्यांना आपल्या चौरंगावरती स्थापन करून घ्यायचं आहे. आता त्यांना छान अष्टगंध, त्यानंतर या दिवशी गणपती बाप्पांना खास शेंदूर लावला जातो, तर तुम्ही शेंदूर लावायचं आहे. शेंदूर या दिवशी लावणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण गणपती बाप्पांना शेंदूर हा खूप आवडतो. त्यानंतर 5 मण्यांचं कापसाचं वस्त्र हळदी कुंकू लावलेलं आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना न विसरता अर्पण करायचं आहे. 2 जानवी जोड अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची आहे. मला इथं तर मिळाली नाही आहे, पण तुम्ही 21 दुर्वांची जुडी, त्याचबरोबर कुंदाची फुलं किंवा गणपती बाप्पांना जे प्रिय असेल ते म्हणजे जास्वंदाचं फूल इथं आपल्याला या दिवशी नक्की अर्पण करायचं आहे. आता समजा तुम्हाला असं होतं की बऱ्याच खेपा फूल मिळत नाही, तर कुठलंही लाल फूल तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकता. आणि बघा, या दिवशी एक छान हार किंवा दुर्वांचा 21 दुर्वांचा जर जोड्यांचा हार मिळाला तुम्हाला, तर तो हारसुद्धा या दिवशी गणपती बाप्पांना छान अर्पण करायचा आहे. हळद कुंकूसुद्धा गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकता. आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांना छान आवडता नैवेद्य म्हणजे गूळ आणि खोबरं ह्याचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना छान दाखवून घ्यायचा आहे. ही झाली सकाळची पूजा. तुम्ही दुपारच्या पूजेमध्ये किंवा रात्रीच्या वेळेला आरती करताना दिवसभरामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं 11 किंवा 21 तुम्ही उकडीचे मोदक असेना, तळणीचे मोदक असेना किंवा बाहेरचे स्वीट खव्याचे मोदक असेना, तुम्हाला घरी आणून या दिवशी मोदक मात्र न विसरता तुम्हाला नैवेद्यामध्ये दिवसभरामध्ये कधीही गणपती बाप्पांना दाखवायचे आहेत. तुम्हाला इथं कलश मांडायचा असेल तर तुम्ही छान कलशसुद्धा मांडू शकता. आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला छान उदबत्ती, धूप हे सगळं गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचं आहे. आणि इथं छान तुम्हाला गणपती बाप्पांची, नंतर दुर्गे दुर्गटभारी, त्याच्यानंतर शंकर बाप्पांची आणि स्वामींची असे छान 4 आरत्या तुम्ही करून घ्या. या दिवशी बरीच लोक तिळाच्या आणि गुळाच्या इवन
पोळ्या पण करतात, तर त्या जर तुम्ही करत असाल, तुमच्या घरी करत असेल, तर तो नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता. बऱ्याच जणांचा गणेश जयंतीचा उपवाससुद्धा असतो. आता ज्यांनी उपवास केला आहे ते उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही रात्री नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास रात्री हा सोडू शकता. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की कर्जमुक्तीसाठी आणि प्रमोशनसाठी आणि अभ्यासासाठी आपण छान उपाय करणार आहोत. तर ज्यांचे कर्ज हे खूप आहे, वर्षानुवर्ष ते फिटत नाही आहे, तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता. तो म्हणजे गणेश जयंतीपासून ऋणमोचन महागणपती स्तोत्र याचे त्या दिवसापासून दररोज 21 पाठ तुम्हाला करायचे आहेत. हातात एक लाल फूल घ्यायचं आहे, 21 पाठ करायचे आहेत आणि ते फूल सगळे पाठ झाल्यानंतर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. असं तुम्ही जोपर्यंत तुमचा मार्ग मोकळा होत नाही किंवा कर्ज तुमचं फिटत नाही, तोपर्यंत हा उपाय नक्की करा. अत्यंत फलदायी हा उपाय आहे. आणि 21 खेपा जर जमलं नाही तर 11 खेपा तरी दररोज एक लाल फूल हातात घेऊन नक्की म्हणा आणि ते नक्की गणपती बाप्पांना अर्पण करा. तुम्हाला नशिबाची साथ ही मिळणार. मेहनत करत राहा. गणपती बाप्पा तुम्हाला नशिबाची साथ ही नक्की देईल. आता ज्यांचं प्रमोशन ड्यू आहे, त्यात अडथळे येत आहेत, तर त्यांनी गणेश जयंतीच्या दिवशी 5 अखंड किंवा साबूत हळकुंड हातात घ्यायची आहे. तुम्हाला त्या दिवशी श्री गणाधिपतये नमः, श्री गणाधिपतये नमः हा मंत्र 21 किंवा 108 खेपा म्हणून गणपतीला हे 5 हळकुंड तुम्हाला त्या दिवशी अर्पण करायचे आहेत. प्रमोशनचे मार्ग नक्की मोकळे होतील. आता जी अभ्यास करणारे जी मुलं मुली आहेत, त्यांना ह्या दिवशी सकाळ ते रात्रीपर्यंत कधीही तुम्हाला वेळ मिळेल, तुम्ही एक दुर्वांची जोडी, एक लाल फूल त्यांच्या हातात द्या आणि त्यांच्याकडून 1, 3, 5, 7 किंवा 11 खेपा गणपती अथर्व शीर्ष त्यांच्याकडून म्हणून घ्या आणि ही दुर्वांची जोडी आणि लाल फूल हे गणपती बाप्पांना त्या दिवशी नक्की अर्पण करा. अर्पण करायला विसरू नका. किंवा या दिवशी त्यांच्याकडून गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणून घ्यायला विसरू नका. त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये खूप फरक पडतो आणि जर जमलं तर दररोज त्यांच्याकडून हे एक खेपा सकाळ किंवा संध्याकाळ हे नक्की म्हणून घ्या. तर ह्या दिवशी मागी गणेश जयंती आहे. असं म्हणतात की माघ महिन्यात तुम्ही जे काही देवाकडे मागाल ते देव तुम्हाला देत राहतो. म्हणून मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती पूजन आपल्या घरी नक्की करा. गणपती बाप्पांना छान मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि 21 दुर्वांचा आणि 5 हळकुंडाचा उपाय आणि कर्जमुक्तीचा उपाय हे करायला विसरू नका. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.